वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून तुम्हाला मला संत कळतायत, लक्षात घ्या. ते आता छोटी छोटी मुलं आहेत ना, ते उगवते तारे आहेत, लक्षात घ्या, परमार्थातले. पण परमार्थातले म्हणायच्या अगोदर तो परमार्थ जर जगत असेल तर त्या ठिकाणी परमार्थातले तारे या ठिकाणी असलेली मुलंच होऊ शकतात, दुसरी कुठली मुलं होणार नाहीत. लक्षात घ्या. घरामध्ये ज्या पद्धतीनं बीज असेल त्या पद्धतीनंच फळ प्राप्त होतं. ही संपूर्ण मुलं महाराज सांगतात, एक पालक किंवा दोन्हीही नसले तरी त्या मुलाचं या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश होतो. कारण संस्काराचं वातावरण त्यांना कुठं मिळेल? ते मिळेल फक्त आणि फक्त या ज्ञानानंद वारकरी शिक्षण संस्थेमध्येच मिळेल. साधू संतांची भेट कुठं होईल? याच ठिकाणी त्या साधू संतांचा परिचय होणार आहे. लक्षात घ्या. साधू संत सहजासहजी कळत नाहीत. त्यांच्याजवळ नतमस्तक होण्याकरता आम्हाला वेळ नाही. बाबा जाऊ द्या, रोज 5 ते 10 मिनिटं तुम्ही आणि तुमच्या माझ्या आयुष्यातली काढावी आणि ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ तुमच्या माझ्या हातामध्ये घ्यावा. जगतवंदनीय श्री संत तुकोबारायांची पवित्र असणारी गाथा तुमच्या माझ्या हातामध्ये घ्यावी आणि त्याचं पारायण करावं आणि अखंड करावं. रोज तुमच्या माझ्या जीवनात एक नित्यनेम लागावा. त्याची सुरुवात करायचीच असेल तर एका गोष्टीपासून करावी. आता मला माहित नाही, इथे या ठिकाणी ज्ञानानंद वारकरी शिक्षण संस्थेचा नित्यनेम तर असणारच आहे, पण प्रत्येकाला हा नित्यनेम अंगामध्ये तुमच्या माझ्या बांधला पाहिजे. कारण तुमची माझी पिढी पुढे जाणार आहे. त्या पिढीला तुम्ही आणि काहीतरी शिकवणं गरजेचं आहे. आज एखादं बाळ रडायला लागलं की आई सहज हातामध्ये काय देते बरं? मुलांनी सांगा मला. क्या बात आहे. आता वेगळं काही सांगायला नको. पोरगं रडायला लागलं म्हणलं की आई आमची काय करते? हातामध्ये मोबाईल. पूर्वीची आई कशी करायची नाही? पूर्वीची आई त्या बाळाला हातामध्ये घ्यायची, हृदयाला लावायची, कवटाळायची, अंतःकरणाचं प्रेम त्याला द्यायची. पण आताच्या या तशा नाही राहिल्या. आयांच्याच हातातून मोबाईल सुटत नाही तर त्या लेकराच्या हातात कसा सुटेल? अवघड आहे परिस्थिती फार. त्या पोरांना जर तुम्ही आम्ही वळण लावायचं असेल तर तुमच्या माझ्यापासून सुरुवात केली पाहिजे मायबापांना. सगळ्यात सुरुवातीला महत्वाची गोष्ट सांगते, आताची असणारी तुमची माझी कुटुंब पद्धती वेगळी आहे. पहिली असणारी कुटुंब पद्धती एकत्र कुटुंब पद्धती असायची. प्रत्येक नातं तुम्हाला मला काहीतरी शिकवून जायचं. आजी आजोबांकडून काहीतरी मिळायचं, काका काकीकडून काहीतरी मिळायचं, आत्याकडून काकाकडून सगळं काही तुम्हाला मला संस्काराचं वातावरण मिळायचं. पण आता हम दोन हमारे एकच आहे. संस्कार येणार कुठून? कारण त्या दोघांचंही तोंड दुसरीकडे. ते इकडे बघून तिकडे वाटचाल करते, ते इकडे बघून तिकडे वाटचाल करते. या मधल्या करायचं काय? फार मोठी अवघड अवस्था आहे. एकच करा माईबापांनो, रोज जर 10 मिनिटं तुम्हाला आम्हाला भेटत असतील तर ते 10 मिनिटाचा नित्यनेम तुम्ही आम्ही अंगामध्ये ठेवला पाहिजे. बस एवढं जरी केलं नाही या कीर्तनाच्या माध्यमातून तरी या कीर्तनाचं सार्थक होईल. या शिक्षण संस्थेच्या वर्धापन दिनाचं सार्थक होईल. काय करावं लागेल? सकाळी उठल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला आम्हाला त्या सूर्यदेवतेचं दर्शन होतं का नाही? ज्या अर्थी तुम्ही आम्ही त्या सूर्याचं दर्शन घेतोय, त्या सूर्यदेवतेचं दर्शन घेतोय, त्या अर्थी कुठंतरी तुम्ही आम्ही जिवंत असलेल्याची पोचपावती आहे. लक्षात घ्या. त्या सूर्यदेवतेमुळे तुम्ही आम्ही सकाळचा सुंदर सूर्य पाहतोय तर त्या देवाला सुद्धा, त्या सूर्यदेवाला, त्या संपूर्ण सृष्टीतल्या प्रत्येक चराचराला तुम्ही आम्ही वंदन केलं पाहिजे. उठल्या अंतरुणावर उठून बसायचं, हात जोडायचे आणि म्हणायचं, कराग्रे वसती लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुले तू गोविंद, प्रभाते कर दर्शन. काय म्हणायला पाहिजे? म्हणा बरं एकदा. कराग्रे वसती लक्ष्मी, मोठ्यानं बोला ना. कराग्रे वसती लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुले तू गोविंद, प्रभाते कर दर्शन. सगळ्यात उठल्यानंतर पहिल्यांदा हा श्लोक म्हणा, त्या देवाचे आभार माना. त्याच्याही पुढे जाऊन पहिला पाऊल तुम्ही आम्ही अंथरुणावरचा पहिला पाऊल या धरणी मातेवर टाकणार आहे. टाकतो का नाही? मला सांगा, या धरणी मातेला तुम्ही आम्ही आई म्हणतो, माता म्हणतो. तुमच्या माझ्या अंतकरणामध्ये भाव असा झाला पाहिजे की आई आहे आपली. चुकून मागून जर एखाद्या माणसाला तुमची माझी लाथ लागली तर तुमचा माझा भाव काय तयार होतो बरं? तुम्ही आम्ही लगेच काय करतो? क्षमा मागतो. त्या कोण असेल त्यांची लाथ लागली, क्षमा करा. मला सांगा, धरणी मातेवर तुम्ही आम्ही पहिला पाऊल टाकतोय बरं का? शिबिरामध्ये आलेल्या मुलांनी हे लक्षात ठेवायचं. त्या धरणी मातेवर जर पहिला पाऊल सकाळी उठल्या जर टाकत असू, दिवसभर जर तुम्ही आम्ही चप्पल घालून जर तिच्यावरून चालत असू, थुंकत असू, काय वाटेल त्या गोष्टी जर करत असू, तर त्या धरणी मातेची सुद्धा तुम्ही आम्ही क्षमा मागितली पाहिजे ना?
म्हटलं पाहिजे त्या ठिकाणी. तिची क्षमा, तिला स्पर्श करा, उठायच्या आधी पाऊल ठेवायच्या आधी तिला स्पर्श केला पाहिजे आणि म्हटलं पाहिजे समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्श क्षमस्व मे म्हटलं पाहिजे. त्याच्यानंतर हा नित्यनेम सांगते बरं का. त्याच्यानंतर तुमचा माझा भाग तुम्ही आम्ही काय करतो, स्नान करता जातो. स्नान करताना सगळे कोण कोण करतात स्नान? स्नान कोण कोण करतात आणि आंघोळ कोण कोण करतं मला सांगा बरं. तुमच्या इकडे काय म्हणतात, आंघोळ म्हणतात का स्नान म्हणतात? आंघोळ. आकाश महाराज, आंघोळ शेवटाची असते ना हो, शेवटाची असते आंघोळ. आणि ती आपल्याला नाही करता येत, ती दुसऱ्याला घालावी लागते. कळतंय ना? आंघोळ म्हणायचं नाही, स्नानच म्हणायचं. ते स्नान करत असताना सुद्धा तुमचं माझं जे काही पाप झालेलं आहे व्हायची ताकद त्या स्नानामध्ये येते. पण तेव्हा आंघोळ करताना सुद्धा तुमच्या माझ्या अंतःकरणामध्ये एक श्लोक आला पाहिजे. गंगेच यमुनेचैव गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी जलस्मिन् सन्निधिं कुरु. जाऊ द्या, सगळ्यात महत्वाचा नियम तुम्ही आम्ही पाळला पाहिजे. ज्या जगाच्या मालकानं तुमच्या माझ्या रोजीरोटीची व्यवस्था केली, तुमच्या माझ्याकरता या पोटाचं साधन दिलं, ते पोट भरण्याकरता जी काही पंचपक्वान्न जे असेल ते तुमच्या माझ्या ताटामध्ये तुम्ही आम्ही खातो, ते सगळं त्यानं दिलंय. त्याला जर एखादा घास जर तुम्ही आम्ही अर्पण न करता जर खाल्लं तर तुमच्या माझ्याजवळ दारू पिलेल्याच पातक लागतं. लक्षात घ्या, चोरी केलेल्याचं पातक लागतं. सगळ्यात महत्वाचं, त्या भगवान श्री पांडुरंग परमात्म्याने जर तुमच्या माझ्या पोटा पाण्याची व्यवस्था केली असेल तर त्या देवाला थोडंसं श्रीकृष्णार्पण करून मग तुम्ही आम्ही ग्रहण केलं पाहिजे. का नाही करत तुम्ही आम्ही? आधाशासारखं मिळालं समोर की पटकन तुम्ही आम्ही ओढायला सुरुवात करतो. ते नाही रे, समोर ताट आल्यानंतर अंतकरणातला भाव तुमच्या माझ्या जागा होते. त्या भगवंत परमात्म्याने तुमच्या माझ्या समोर ही ताटाची व्यवस्था केली. या हातामध्ये पाणी आणि करा श्रीकृष्णार्पण. म्हणा अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितं प्राणापान समायुक्त पचानन्नं चतुर्विधं. संपूर्ण ताकद माझ्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची आहे, पण ते तुम्ही आम्ही विसरतोय. चराचरामधला देव हे साधू संत तुम्हाला मला सांगतायत. साधू संताजवळ का जावं, साधू संतांना का शरण जावं, हा नित्यनेम तुमच्या माझ्या अंगी पडावा. हे करता करता 10 मिनिटाचा वेळ याच्यामध्ये खर्च व्हावा. 5 मिनिटं ज्ञानेश्वरी 5 मिनिटं तुकोबऱ्यांची गाथा तुमच्या माझ्या हातामध्ये यावी. जे उद्धारचे शब्द तुमच्या माझ्याकरता तुकोबऱ्यांनी ज्ञानोबऱ्यांनी माझ्या संत शिरोमणी नामदेव महाराजांनी तुमच्या माझ्याकरता लिहिले, ते उद्धारचे शब्द तुमच्या माझ्या अंतःकरणामध्ये यावे. माय बापांना याच्याकरता ही ज्ञानांकुर वारकरी शिक्षण संस्था आहे. ते तुम्ही आम्ही त्या ठिकाणी जाऊन ते बीजारोपण घ्या. अंतःकरणामध्ये हे सगळं ग्रंथ तुमच्या माझ्या साठवा आणि त्या पद्धतीनं वाटचाल करा. तुमचं माझं आयुष्य कधीच वाया जाणार नाही. तुम्हाला मला देव कळाल्याशिवाय राहणार नाही. कोणता देव, कुठला देव जो तुमच्या माझ्या जवळ येतो त्याचा विसर तुम्हाला आम्हाला पडलाय. ममैवांश जीवलोके जीवभूत सनातन मनशंष्टानि इंद्रियाणि प्रकृती स्थानी कर्षन्ति किंवा सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो अतः स्मृतिर्ज्ञानमपोहनं च वेदैश्च प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये भरलेला देव तो सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो. कळालं का मला? नाही कळालं. सोपं सांगितलं माऊलीने. सर्वांच्या हृदयदेशी मी अमुक आहे अशी जी बुद्धीच पुरे अहर्निशी ते वस्तुगामी. पण हे जरी नाही कळलं तर महाराज एक सोपं प्रमाण तुम्हाला मला सांगतात. सोपं नाही पण अर्थ गहन आहे. सर्वा घटी राम देहा